गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामध्ये नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधील फुलनारमध्ये पोलीस केंद्र उभारलं गेलं आहे। अबुजमाडच्या पायथ्याशी उभारण्यात हे पोलीस केंद्र आलेलं आहे। नक्षल्यांचे गड मानले जाणारे अबुजमाडच्या या परिसरामध्ये नक्षल्याच्या नाकावर टिचून उभारण्यात हे पोलीस मदत केंद्र आलेलं आहे आणि पोलीस मदत केंद्रामध्ये मॅक वॉलची संकल्पना सुद्धा राबवण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील फुलनार येथे आज नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। आपण इथं बघू शकतो की छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला हा क्षेत्र आहे आणि अबुजमाडच्या जंगलाच्या पायथ्याशी या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। एकेकाळी नक्षल्यांचा आतंक या क्षेत्रामध्ये बघायला मिळायचा, परंतु आज गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे प्रवेशद्वारच बंद केले असल्याचे दिसून येत आहे। महत्त्वाचे म्हणजे एका दिवसात या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे इथं मॅक वॉलची सुद्धा संकल्पना राबवण्यात आलेली आहे। मॅक वॉल म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानच्या विरोधात युद्धामध्ये ही संकल्पना राबवलेली होती। त्यामध्ये अंदाजे 4 फूट उंचीची भिंत उभारण्यात येते आणि त्यामध्ये माती टाकली जाते। तर ही संकल्पना आता गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा राबवण्यात आलेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या कार्यकाळातली हे 8वे पोलीस मदत केंद्र उभारण्यात येत आहे। म्हणून आता गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांचे प्रवेशद्वार पूर्णपणे बंद केले गेले असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।